गटाच्या अडचणीत वाढ झाल्याचं समजतंय। सातारा शहर प्रमुख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिवराज टोणपे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली आहे। टोणपेसह 6 जणांवर मारहाण विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे। सातारा शहर पोलिसात हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात साताऱ्यातून महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। साताऱ्यात ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ निर्माण झालेली आहे। सातारा शहर प्रमुख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिवराज टोणपे असं यांचं नाव आहे। तर टोणपेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। टोणपेंसह 6 जणांवर मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर साताऱ्यातून मोठी अपडेट समोर आलेली आहे। साताऱ्यातील ही महत्त्वपूर्ण बातमी ठाकरे गटासंदर्भात। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर आपल्या सोबत आहेत। सुजित, ठाकरे गटाच्या अडचणीत साताऱ्यात वाढ झालेली आहे। सातारा शहर प्रमुखाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे। काय अधिकची माहिती आहे? नुसतं विनयभंग म्हणता येणार नाही की याच्यामध्ये साधारण 1 कोटी रुपयांची मागणी पण करण्यात आलेली आहे। तर आता प्राथमिक हा जो गुन्हा आहे हा विनयभंगाचा पोलिसांनी दाखल केलेला आहे। बरीच कलमं टाकलेली आहेत। ही सर्वात पहिली ब्रेकिंग न्यूज आपल्या एनडीटीव्ही मराठीवरनच सर्वांना कळणार आहे। ठाकरे गटाची जी सगळे शिवसेनेचे जे शहर प्रमुख आहेत टोणपे यांच्यासह 6 जण आहेत। हे सगळे शिवसैनिक आहेत। ते सर्वांवरती गुन्हा दाखल झालेला आहे सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये। आता याच्यामध्ये थोडंसं खोलात जाऊन नेमकी हा जो प्रकार आहे याची पार्श्वभूमी थोडी राजकारणाची आहे का नाही हे पण बघणं गरजेचं आहे। परंतु प्राथमिक एक लक्षात येते की हे सर्व जे आहे ते पैसे उकळणे हा प्रकार म्हणावा लागेल चिरंजीव। तर 6 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर यासोबतच मारहाणीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर हे 6 जण नेमके कोण आहेत आणि काय या संदर्भात माहिती आहे? हे चिरंजीव हे सर्व शिवसैनिक आहेत। विश्वास साळुंखे, संतोष शिंदे, स्वतः शिवसेनेचे शहर प्रमुख शिवराज टोणपे, शैलेश नावडकर, त्याच्यामध्ये एक डॉक्टर पण आहेत ज्यांचं नाव डॉक्टर संजय ढाणे आहे। आणि अजूनही म्हणजे एक तुम्हाला सांगितलं आता 6 जणांवर ही जी नावं समजलेली आहेत, अजूनही FIR मध्ये 4 जणांची नावं आहेत। म्हणजे हे प्रकरण फार मोठं आहे। हे प्रकरण अजून विस्तृतपणे आपल्याला माहिती होईल। जसं जसं अपडेट्स मिळतील तसं आपण याच्यामध्ये नक्कीच आपल्या दर्शकांना अपडेट देऊ। परंतु आता 6 जणांवर गुन्हा दाखल आहे आणि याच्यामध्ये मिसिंग आणखीन 4-5 जण आहेत जे अनोळखी पोलिसांनी FIR मध्ये नोंद केलेली आहे। चिरंजीव, निश्चितच सुजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।